सर्व पालकांना माझा नमस्कार। आज आपण औचे वाक्य वाचन आणि लेखन करणार आहोत। ज्या शब्दांना एक काना एकच असतो, पण मुलांना समजण्यासाठी ज्या शब्दांना एक काना असतो आणि दोन मात्रे असतात, अशा शब्दांना मिळून जे वाक्य तयार होणार आहे त्याचं आपण लेखन पाहणार आहोत। व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मला हे सांगायचं होतं की जसे तुम्ही मराठीच्या व्हिडिओला पाहता किंवा मराठीचे व्हिडिओ आवडीने पाहतात, तसेच मी आता इंग्रजीचंही प्लेलिस्ट पुढे कंटिन्यू करणार आहे। त्यामध्ये बेसिकपासून सुरुवात करणार आहे आणि इंग्रजीच्या व्हिडिओबरोबरच एक वेगळी प्लेलिस्ट इंग्रजीच्या ग्रामरबद्दल ती पण मी स्टार्ट करणार आहे। एका ताईंचा मला मेसेज आलेला की तुम्ही इंग्लिश ग्रामरही जर शिकवत असाल तर प्लीज त्याच्यावर व्हिडिओ करा। तर मी क्लासेस तर घेत नाही आहे कशाचीही, पण लवकर सुरू करणार आहे। तर मी माझ्या मुलाला जे काही ग्रामर शिकवलं आहे ते मी नक्कीच तुमच्याबरोबरही शेअर करेल। आणि डेलीचे क्लासेस माझ्याकडे नसतात, पण माझा विचार आहे सॅटर्डे संडे मी वेगळे काही क्लासेस स्टार्ट करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। औचे वाक्य वाचन आणि लेखन। पहिला वाक्य आहे आई अलकाना आई, हौद हलाकाना दोन मात्रे हौद, कोठे कलाकाना एक मात्रा कोठे, आहे आई हौद कोठे आहे, मला पहायचे आहे अलाकाना आहे, आई हौद कोठे आहे मला पाहायचे आहे। हौस, आता हौस शब्द वापरून आपण एक सेंटेन्स बनवूया। हौस हलाकाना दोन मात्रे हौसेला, हौसेला मोल नाही, हौसेला मोल नाही। कौरव कलाकाना दोन मात्रे कौरव आणि अलाकाना आणि कौरव आणि पांडव, पांडव ही भावंडे आहेत, कौरव आणि पांडव ही भावंड आहेत। बऱ्याचशा मुलांना हे माहीत नसतं, तर मला तुम्हाला नक्की सांगायचंय की जर तुमची मुलं टीव्ही पाहत असतील तर त्यांना अशा पौराणिक कथा नक्कीच लावून द्या। त्याच्यातून त्यांना आपला इतिहास कळेल, आपल्या धार्मिक गोष्टी समजतील। शिवाजी महाराजांचेही खूप छान छान मराठी सिरियल आहेत, तुम्ही त्या लावून द्या। दुसरं काही पाहण्यापेक्षा तुम्ही ते नक्कीच त्यांना दाखवू शकता। ताई तलाकाना ताई, चल आपण अलाकाना आपण, ताई चल आपण चौपाटी, चलाकाना दोन मात्रे चौपाटी ला जाऊ। एका दादांनी एका दादांनी आपली अक्षर ओळख ह्या व्हिडिओ खाली मेसेज केलेला, मला त्यांना धन्यवाद म्हणायचं आहे। सगळ्यांनीच असं मेसेज करत जा, तुम्हाला जर काही अडचण असेल तर मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल। मला थोडासा वेळ द्या दादा। त्या दादांचं मला नाव लक्षात येत नाही आता। त्यांनी कमेंट केलेली की त्यांना नी आणि नी, पुन्हा रू आणि रू, उ आणि व यांच्यामधला लिहिताना कन्फ्यूज होत आहे, तर मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त लवकर त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा। त्या दादांना खरंच मनापासून धन्यवाद। तुम्हालाही काही कळत नसेल, काही अडचणी असतील तर प्लीज मला एखाद्या व्हिडिओ खाली मेसेज करा। तुमचा मेसेज मी नक्कीच वाचेल आणि त्याच्यावर रिप्लायही देईल आणि लवकरात लवकर व्हिडिओही बनवेल त्याच्यावर। राधा रलाकाना राधा, औषध औ अलकाना दोन मात्रे औषध, घे ग
राधा औषध घे ग. ही सर्व औजारे, अला काना दोन मात्रे, औजारे. औजार म्हणजेच ज्या काही शेतीच्या हत्यार असतात त्यांना अवजारे म्हणतात. ही सर्व अवजारे शेतीची आहेत. शेतीची आहे. आज इकडे नंबर माझ्याकडून इंग्लिशमध्ये झालेले आहेत तर मी आता तेच कंटिन्यू करत आहे. ही सर्व अवजारे शेतीची आहेत. सौर ऊर्जा, चला काना दोन मात्रे, सौर ऊर्जा. हे एकत्र लिहिलं तरी चालेल, माझ्याकडून चुकून आता वेगळं लिहिलं गेलं आहे. सौर ऊर्जा किंवा ऊर्जेचा लिहायला पाहिजे माझ्या मते. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करा. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करा. मुलांना सौर ऊर्जा काय असतं तेही सांगा समजून. बऱ्याच मुलांना माहीत नसेल. त्याच्यापासून आपण जी काही वीज निर्मिती होते त्याच्यापासून, म्हणजे वीज निर्मिती नाही म्हणणार, सॉरी, सूर्याच्या प्रकाशावर त्याच्यात साठवली जाते आणि त्याच्यापासून आपण आपल्या घरातली बल्ब चालवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात. तुम्ही कधीही मुंबईला ते होत नाही वापरणं, पण गावच्या ठिकाणी मोस्ट ऑफ ठिकाणी घरातल्या गिझरच्या जागी ते सौर ऊर्जा वापरून पाणी गरम केलं जातं. घरातले लाईट्सचे बल्ब असतात तेही दिवसभर त्याच्यावर सूर्याच्या ऊर्जेवर चार्ज होतात आणि नंतर ती ऊर्जा वापरली जाते ते बल्ब किंवा पाणी तापवण्यासाठी. तर ही गोष्टी नक्कीच मुलांना तुम्ही सांगा. मौज मजा, चला आपण, अला काना आपण, मौज, मला काना दोन मात्रे, मौज मजा, जला काना जा, चला आपण मौज मजा करूया. 9वं सेंटेन्स आहे. मी दररोज पौराणिक, पला काना दोन मात्रे, पौराणिक, मी दररोज पौराणिक कथा वाचन करते. मी दररोज पौराणिक कथा वाचन करते. 10वं वाक्य लिहूया. दादा, दला काना दादा, 14वी, चला काना दोन मात्रे, 14वी तो शिकत आहे. शिकत, चला पहिली वेलांट, शिकत आहे. बघा, बऱ्याच मुलांना, काही मोठ्यांनाही कन्फ्युजन असतं, पहिली वेलांटी द्यायची का दुसरी वेलांटी द्यायची, पहिला उकार द्यायचा की दुसरा उकार द्यायचा. तर ह्या सगळ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही मराठीच्या जुन्या प्लेलिस्टला व्हिजिट दिली तर त्यात तुम्हाला हे व्हिडिओ जरूर मिळतील. चौथरा किंवा चौरस, आता याच्यावरून आपण एक वाक्य बनवूया. हा चौरस, चला काना दोन मात्रा, चौरस आहे. तू, याला काना यात उभा रहा. म्हणजे मुलांचं काही खेळ चालू असेल तर ते म्हणतात की हा चौरस आहे, हा स्क्वेअर आहे, तू यातच उभा राहा. नेक्स्ट 12 नंबरचा सेंटेन्स घेऊया. कौतुक, बाई, म्हणजे मराठीमध्ये टीचरला बाई म्हणतात. बाईने आज, अला काना आज, माझे, मला काना माझे, कला काना दोन मात्रे, कौतुक
केले. बाईंने आज माझे कौतुक केले. 13वं सेंटेन्स लिहूया. हौदाजवळ, हला काना दोन मात्रे, हौदा जवळ चिखल अला काना आहे. हौदाजवळ चिखल आहे. एका दादांचं सांगणं आहे मोठा व्हिडिओ करा, त्यामुळे मी थोडेसे काही सेंटेन्स वाढवत आहे. पुढचं सेंटेन्स लिहूया. चला काना चला, अला काना आपण, चौघे, चला काना दोन मात्रे चौघे, खेळू, चला आपण चौघे खेळू. पुढचं लिहूया आता. गौतम, गला काना दोन मात्रे गौतम, एक होते. गौतम एक ऋषी होते. पुढचं वाक्य लिहूया. फौजदार, फला काना दोन मात्रे फौजदार, काका, कला काना काका, तिकडे उभे आहे. फौजदार, पोलिसांना फौजदार असंही म्हणतात. 17वं वाक्य लिहूया. आज सर्व जण मौन आहेत. मला काना दोन मात्रे मौन आहे म्हणजे शांत बसले आहेत आज सर्वजण. पुढचं सेंटेन्स लिहूया. काय बरं लिहूया. सौरभ, चला काना दोन मात्रे सौरभ, तिकडे, त्याला पहिली वेलांटी तिकडे, चौघडा, चला काना दोन मात्रे चौघडा, वाजत आहे. सौरभ तिकडे चौघडा वाजत आहे. 19वं वाक्य लिहूया आता आपण. डौलदार वरून काय सेंटेन्स सुचतंय का. डौलदार, दौलत, दला काना दोन मात्रे दौलत, दौडत आहे. दौडणे म्हणजे पळणे. दौडत, दला काना दोन मात्रे दौडत आहे म्हणजेच दौलत पळत आहे. 20वं वाक्य. आई, आला काना आई, हान, गवळण, गला काना दोन मात्रे गवळण, गाते. आई छान गवळण गाते. मग अशा प्रकारे आपण 20 वाक्य घेतलेली आहेत. ही पहिल्या पानावरची 12 वाक्य. तुम्हाला या सगळ्या वाक्यांचा सराव करायचा आहे. आणि इकडची ही अशी दोन्ही पेज मिळून आपण 20 वाक्य घेतलेत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.